सुषमा अंधारेंनी आज पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे आणि दावे केलेले आहेत। अतुल सावे, हेमंत गोडसे यांचे फोटो त्यांनी दाखवलेले आहेत। खरातकडनं भूमिपूजन केलं गेलेलं होतं आणि हेमंत गोडसेंची यावेळेला उपस्थिती होती असं सुषमा अंधारेंनी दावा करत म्हटलंय। भस्मासूर खरात कोणी कोणी पोचला याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा सुषमा अंधारे करतायत। दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकरांचे सुद्धा फोटो त्यांनी यावेळेला दाखवले। एमआयडीसीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत केसरकर आणि चाकणकरांचे खरात सोबतचे फोटो दिसतायत। चाकणकर एमआयडीसीच्या चेअरमन होत्या का असा सवाल सुषमा अंधारेंनी आता विचारलाय। तर जयकुमार रावल कुणाच्या अंगाखांद्यावर खेळले असा सवाल अंधारे विचारतायत। रावल यांनी खरातला इतका निधी कसा काय दिला असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। शिवाय 2012 मध्ये खरातला बंदुकीचा परवाना कोणी दिला तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते असंही सुषमा अंधारेंचं म्हणणं आहे। या भूमिपूजनाची पूजा कोण करत आहे? हे हेमंत गोडसे। परत एक फोटो। मागे भूमिपूजन समारंभाचा बॅनर अस्पष्ट दिसतोय, सॉफ्ट कॉपी मी द्यायला तयार आहे। आणि हे भूमिपूजन एमआयडीसीशी संबंधित आहे। यातल्या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्या सिन्नर एमआयडीसी मधल्या आहेत। हा तिसरा फोटो आहे ज्या तळघरामध्ये हेमंत गोडसे आहेत। सगळ्या बोल घेवड्या जेवढ्या प्रवक्त्या आहेत, सगळे जेवढे बोल घेवडे आहेत त्यांनी याची उत्तर आता दिली पाहिजे। हे सगळे लोक एमआयडीसीचे आहेत। याच्यामधली मधली माणसं जरा लक्षात ठेवा, यांच्याबद्दलचे इनपुट मी आता एसआयटीला दिले। केसरकरांची चौकशी व्हावी अशी मागणी आज मी एसआयटीकडे केली। केसरकरांची चौकशी व्हावी यासाठीचं पत्र मी दिले। माणसं सगळे एमआयडीसीचे आहेत। केसरकरांकडे खातं होतं शिक्षण खातं। शालेय शिक्षण खात्याचा माणूस एमआयडीसीच्या स्टाफ सोबत काय करतोय? शाळा बांधायची होती एमआयडीसी मध्ये, काय करायचं होतं नेमकं? बरं, एमआयडीसी आणि शालेय शिक्षण याच्याशी चाकणकरांचा काय संबंध आहे? चाकणकर काय करत होत्या इथे? चाकणकर एमआयडीसीच्या चेअरमन होत्या की महिला आयोगाच्या? जयकुमार रावलांनी तर खूपच मोठा निधी दिला बाबा। जयकुमार रावल कुणाच्या अंगाखांद्यावर खेळले? जयकुमार रावल एकदा कळलं पाहिजे। जयकुमार रावलांनी निधी दिला, त्या जयकुमार रावलांवरती हे जे सगळे बोल घेवडे प्रवक्ते आहेत सत्ताधाऱ्यांचे, ते का बरं तोंड उचकटत नाही? त्यांनी बोललं पाहिजे। बंदूक देणं कशी माणुसकी असते मला सांग? बंदूक ही माणुसकी नाहीये। 2012 मध्ये या घरातला बंदुकीचा परवाना मिळाला। त्याचा पेपर मी आपल्याला द्यायला तयार आहे। 2012 ला बंदुकीचा परवाना दिला तेव्हा उद्धव साहेब नव्हते सत्तेच आहे, अजिबात नव्हतं। 2012 ला कोण होते? आय थिंक अशोकरावजी होते, जे आता भाजपकडे आहेत, भाजपच्या अंगाखांद्यावर खेळत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।